नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मंडे म्युझिंग्स मध्ये. मंडे म्युझिंग्स हा जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे व त्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून केलेला हा छोटासा एक प्रयत्न आहे. आपण विविध विषयांवरती बोललेलो आहोत. सेल्स प्रोसेसवर बोललेलो आहोत, बिझनेस मॉडेल कॅनव्हास विषयी बोललेलो आहोत, स्टार्टअप स्टार्ट करण्या अगोदर काय करायचं त्याच्याविषयी बोललेलो आहोत. आणि आपण स्टार्टअप विषयी बोलत असताना स्टार्टअपचीच एक दुसरी बाजू, जी अंधारमय बाजू आहे किंवा डार्क साइड आहे, जिथे चॅलेंजेस आणि इश्यूज जे आहेत त्याच्याविषयी फारसं बोललं जात नाही, त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. दॅट इज वी आर गोइंग टू स्पीक अबाउट द डार्क साइड ऑफ ऑन्टरप्रिनरशिप. आता सगळ्यांना आजकाल स्टार्टअपचं वेड लागला आहे. माझा बिझनेस असावा, माझा व्यवसाय असावा का, तर मी स्वतंत्र होणार, फायनान्शियल फ्रीडम मला भेटणार, माझी क्रिएटिव्हिटीला वाव मिळणार, मला भरपूर पैसा मिळणार, मी खूप यशस्वी होणार त्याच्यामध्ये. माझ्यासारखी जी आयडिया आहे ती दुसऱ्या कोणाचीच नसणार किंवा तशी खूप शक्यता कमी आहे. आणि मार्क झकरबर्ग जसा यशस्वी झाला, सचिन आणि बिनी बन्सल जसे यशस्वी झाले, झेप्टोचे जे फाउंडर्स आहेत तरुण, अगदी 20-22 वर्षांची छोट, ते जसे यशस्वी झाले तसं आपणही होऊ शकतो. आणि त्यांच्यासारखा ऐपत आपली सुद्धा असेल. आणि आपण आपले बॉस होऊ शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा कामावर जायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा घरी यायचं. आणि बऱ्याच वेळेला इथे अशा गोष्टींना, जे काही बिझनेसेस आहेत, पब्लिक प्रेस रिलीजेस आहेत, अमक्या एका फाउंडरला एवढी इक्विटी मिळाली, त्याला एवढा पैसा मिळाला, त्याच्या स्टार्टअपला एवढं फंडिंग झालं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि आपण त्या गोष्टीने भारावून जातो. आणि आपणही तसं काहीतरी करावं, आपणही तसे यशस्वी व्हावे म्हणून आपण त्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलतो. पण हे पाऊल उचलणं खरंच तितकं सोपं आहे का? आपल्याकडे एक सुंदर आयडिया आहे, आपल्याकडे एक सुंदर ऍप्लिकेशन आहे, आपल्याला आपला कस्टमर बेस माहिती आहे, पण या सगळ्या गोष्टी असून आपण एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो का, या प्रश्नाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. बिफोर द स्टार्टअप या भागामध्ये आपण स्टार्टअप स्टार्ट करण्या अगोदर कुठल्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे त्याच्याविषयी चर्चा केलेली. आज आपण त्याची थोडीशी जी बाजू, ज्याच्याविषयी कोण फारसं बोलत नाही, त्याच्याविषयी बोलणार आहोत. राईट. सो द ग्लॅमर ऑफ ऑन्टरप्रिनरशिप, जसं मी सांगितलं, ऑन्टरप्रिनरशिपचं एक ग्लॅमर, एक वलय निर्माण केला गेलेला आहे. आणि एक अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आपण बऱ्याच वेळेला कंपनीमध्ये घेऊन जात असतो किंवा न्यूज आर्टिकल्स मध्ये आपण बघत असतो आणि पब्लिसिटी मिळते. राईट. पब्लिसिटी मिळते, पण हे खरोखर किती तथ्य आहे त्याच्यामध्ये, किती टक्के उद्योजक खरंच यशस्वी होतात? आपण कधी ही जी नावं, ज्या बातम्या ती कधी नावं मोजून पाहिली आहेत का? जर आपण मोजून पाहिली तर आपल्या लक्षात येईल की हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच ही लोक यशस्वी झालेली आहेत. मग बाकीच्या लोकांचं, उद्योजकांचं काय? आज घडीला भारतात जवळपास एक 6 ते 7 हजार स्टार्टअप्स आहेत. मग हे 6 ते 7 हजार स्टार्टअप सगळ्याच्या सगळ्या यशस्वी आहेत का? राईट. आणि हे फक्त एका डोमेन मध्ये, हा म्हणजे एडटेक स्पेस झाले तर त्याच्यामध्ये 6 ते 7 हजार स्टार्टअप्स आहेत. बाकीच्या अजून इंडस्ट्रीजमध्ये बाकीचे बरेचसे स्टार्टअप आहेत. मग हे सगळे यशस्वी झाले का? या सगळ्यांना पैसा मिळाला का? या सगळ्यांची स्वप्न पूर्तता झाली का? त्यांना फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळालं का? हा प्रश्न आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतात, मांडल्या जातात. आपल्याला एक सुंदर सुरेख असं नयनरम्य, असं जे आपण बोलू शकतो तसं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं जातं, एक रंगवलं जातं. आणि ऑन्टरप्रिनरशिप सहज आहे. अगदी आजकाल जर तुम्ही सोशल मीडियावर गेलात, युट्यूबवर गेलात, तर 9 रुपयामध्ये, 90 रुपयामध्ये मी तुम्हाला उद्योजक बनवतो, तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवून देतो, असे सांगणारे तत्सम कितीतरी लोक भेटतील. पण हे खरंच आहे का? खरंच असं आपण बिझनेस उभा करू शकतो? आणि तसं जर असेल तर मग प्रत्येक व्यक्ती उद्योजक का होत नाही? का स्टार्टअप स्ट्रगल करतात? आणि कुठले जे विषय आहेत ज्याच्याविषयी खरंच कोण बोलत नाही, त्याच्याविषयी बोलणं खूप गरजेचं आहे. त्या मुद्द्यांना, त्या गोष्टींना वाचा फोडणं खूप महत्वाची आहे.
तर पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ग्लॅमर आणि रियालिटी. सत्य परिस्थिती खूप खूप वेगळी आहे. जी आपण पाहतो, जी अनुभवतो त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, बर्नआउट अँड मेंटल हेल्थ इश्यूज. बऱ्याचशा ऑन्ट्रप्रिनर्सना हे होतात. एका सर्वे, युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रान्सिस्कोने एक सर्वे केलेला, त्याच्यामध्ये 72% ऑन्ट्रप्रिनर्सना मेंटल हेल्थ इश्यूज होतात. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस. माझं पुढे काय होणार, मी यशस्वी होणार का, मला फंडिंग मिळणार का, माझं प्रोडक्ट विकला जाणार का, मग मला जसे हवे तसे साथीदार मिळणार का, माझा बिझनेस 4 देशात पोहोचणार का किंवा 4 पटीने वाढणार का. या सगळ्या गोष्टी डिप्रेशनला जातात, आपल्याला डिप्रेशनकडे घेऊन जातात. आणि नॉर्मल पब्लिक पेक्षा एक उद्योजक जो आहे त्याला डिप्रेशन होण्याची शक्यता दुपटीने आहे. 2 टाइम्स मोर पॉसिबिलिटी. इनफॅक्ट जर तुम्हाला आठवत असेल, एक काही वर्षापूर्वी इलॉन मस्क अक्षरशः रडला होता. आता तो ज्या प्रकारचा व्यक्ती आहे त्या प्रकारे माहिती नाही, पण ही रिअली डिड क्राय ऑन अ कॉल विथ द इन्व्हेस्टर्स. आणि तो, त्याला त्याचा स्वतःचा, त्याने कबूल केलं की मला माझा स्वतःचा वाढदिवस लक्षात राहिलेला नाहीये. तो यस स्लॉगिंग लिटरली क्रेझी. आणि तो आज जेव्हा सांगतो की तुम्ही एवढे तास काम केलं पाहिजे, तेव्हा त्याने खरंच तसं केलेलं आहे. तो फॅक्टरीमध्ये झोपायचा, घरी जायचाच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या उद्योजकासाठी, आपल्या व्यवसायासाठी करायला तयार आहोत का? ही आपली मानसिक कणखरता जी लागते ती आहे का? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपल्याकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर एक खूप म्हणजे खूप असं दुःखद असं अ, उदाहरण आहे ते, वी सी सिद्धार्थ, जे कॅफे कॉफी डेचे संस्थापक होते. राईट. त्यांना कर्जामुळे त्यांचं एक अकाली निधन झालं. त्यांना एका वेगळ्या पद्धतीने हे झालं. राईट. ही कमिटेड सुसाईड, त्यांनी सुसाईड केली. मग एवढं सगळं ओझं होईपर्यंत त्यांना काय वाटलं असेल, त्यांचे जे इश्यूज होते, जे चॅलेंजेस होते, ते कसे त्यामधून गेलेले असतील, त्यांना काय त्रास झालेला असेल. आज एवढे आउटलेट असलेली व्यक्ती, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असलेली व्यक्ती, त्यांना सुद्धा अडी अडचणींना तोंड द्यावं लागतं. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काय. राईट. आणि मेंटल हेल्थ म्हणजे आपल्याला थकवा जाणवणं, फोकस न होणं, लगेच रागावणं, डिसिजन मेकिंग, जे आपण निर्णय घेतो त्याच्यावरती इम्पॅक्ट पडणं, कोणाशी तरी अरेतुरे हडकून तुडकून वागणं. या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात, सामोरे जावं लागतं, अनुभवावं लागतं. या बाजूंविषयी सहसा पब्लिक डोमेन मध्ये बोलणारे खूप कमी व्यक्ती आहेत. आणि खूप असे कमी उद्योजक आहेत जे त्यांचे चॅलेंजेस किंवा प्रॉब्लेम्स किंवा मेंटल हेल्थ इश्यूज, जसं इलॉन मस्कने सांगितलं तसं समोर येऊन सांगतात. आपण बऱ्याच वेळेला एखाद्या उद्योजकाने आत्महत्या केली, त्याचं निधन झालं, तो खूप स्ट्रेसमध्ये होता, त्याला काही देणं घेणं नव्हतं, तो एकटा झालेला, असं बरेच आपण ऐकतो आणि वाचतो. आणि आपण सांगतो अरे अरे काय झालं. पण किती चॅलेंजेस आहेत, किती इश्यूज आहेत, याची कल्पना त्या व्यक्तीलाच असते. राईट. सो मेंटल हेल्थ आणि बर्नआउट होतं कारण आपल्याला 100 तास काम करायचं आहे. कधी कधी झोप सुद्धा पुरेशी मिळत नाही, कधी कधी 3-3, 4-4 दिवस. बिल गेट्सचं उदाहरण, बिल गेट्सने सांगितलेलं आहे की आता त्याला वाटतं की त्यांनी तेवढे तास न घालवता जर त्याने थोडा आराम केला असता तर कदाचित फायदा झाला असता त्याला. सलग 4-4, 5-5 दिवस जागं राहून काम करायचं बिल गेट्स. कदाचित तो एक कारण असावा की मायक्रोसॉफ्ट एवढी मोठी कंपनी झाली, पण सगळ्यांनाच तसं जमतं असं नाही आहे. दीज कॅन लीड टू द चॅलेंजेस दॅट आर देअर. त्याच्याविषयी आपल्याला जाणीव असणं, त्याच्याबद्दल समोर येऊन चर्चा करणं खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, एक 82% जे स्टार्टअप्स आहेत, व्यवसाय आहेत, ते फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे बंद पडतात. त्यांना कॅश फ्लोचा इश्यू निर्माण होतो, प्रॉब्लेम्स निर्माण होतो. आपल्याकडे बायजूस आहे, स्टेजिला आहे, वेदांतुला मध्येच बरेचसे असे बरेचसे स्टार्टअप्स आहेत ज्यांना प्रॉब्लेम झालेले. या स्टार्टअप्सना फंडिंग मिळालेली त्यांना, आणि फंडिंग मिळून सुद्धा त्यांना सक्सेसफुल होता आलं नाही. कारण वेगवेगळी असतील, पण हे चॅलेंजेस आहेत, त्याच्याविषयी कोण बोलत नाही. राईट. आणि
प्रत्येक गोष्टीना मी स्टार्टअप आहे माझ्यावरती अननेसेसरी प्रेशर असतो की मला सिद्ध होऊन दाखवायचंच आहे. नाहीतर माझी लोक वाहवा कशी करणार, माझ्याबद्दल चांगल्या दोन गोष्टी कशा बोलणार. आणि मग अशा वेळेला आपण काही अनएथिकल चॉईसेस म्हणजे स्वतः काहीतरी मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फंड सेल्स वगैरे अशा काही गोष्टींच्या भानगडीत पडतो. कधी कधी आपण पैसा डायव्हर्ट करतो का तर मला माझे सेल्स दाखवायचे आहेत, मला माझी ग्रोथ दाखवायची आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या किमतीवरती. आपल्याला घरी सुद्धा उद्योजकाला घरी सुद्धा पुरेसा पैसा घेऊन जाता येत नाही. एक सर्वे झालेला आणि मला वाटतं एचबीआरच्या एका आर्टिकल मध्ये पब्लिश झालेलं ते की जो उद्योजक आहे त्याची जी सॅलरी जर तो एका प्रोफेशनल फील्डमध्ये राहिला असता, प्रोफेशनल क्षेत्रात त्याने काम केलं असतं, तर त्याने ऍज अ उद्योजक म्हणून तो जेवढे पैसे कमावतोय त्याच्यापेक्षाही दुपटीने तिपटीने पैसे कमावले असते, कदाचित 10 पटीने सुद्धा कमावले असते. दिस इज द चॅलेंज. मग एक उद्योजक म्हणून आपल्या हातात किती पैसा आहे, कॅश फ्लोचे प्रॉब्लेम्स आहेत, आल्या दिवसाचा खर्च कसा काढायचा, कुठे काढायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. राईट. सो फायनान्शियल स्ट्रेन, बर्नआउट, मेंटल हेल्थ आहे, फायनान्शियल स्ट्रेन आहे. त्याच्यानंतर आयसोलेशन अँड लोनलीनेस. उद्योजक जो आहे त्याचे जे मित्र असतात, त्याचा जो मित्र परिवार आहे, त्याचे जे नातेवाईक आहे, त्यांना वाटतं अरे तुझं तर बिझनेस आहे ना बाबा, तुला काय, तू तर तुझ्या मर्जीचा राजा आहे. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तो कोणाला सांगू शकत नाही, कारण कोण तसं विचार करू शकत नाही किंवा त्याने तसं काही अनुभवलेलंच नसतं. व्हॉट दे हॅव एक्सपिरियन्स्ड इज अ एम्प्लॉई म्हणून, एक कामगार म्हणून किंवा एक नोकरदार वर्गातला प्रतिनिधी म्हणून माझ्या काय अडीअडचणी आहेत, धक्काबुक्की आहेत, त्यांचाच अनुभव असतो मला. पण एका उद्योजकाच्या दृष्टीने व्यवसायाकडे पाहणं किंवा जे प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्याकडे पाहणं हे बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नसतं आणि त्यांच्या गावीही नसतं. की एखाद्या उद्योजकाला किती गोष्टींसाठी विचार करावा लागतो, किती वेगवेगळ्या स्तरांवरती विचार करावा लागतो. राईट. पाण्याचं बिल बिल असेल, एम्प्लॉईची सॅलरी असेल, कस्टमर कडून कलेक्ट करायचे पैसे असतील, इन्व्हेस्टर कडून येणारा प्रेशर असेल, कस्टमर कडून सतत होणारी मागणी असेल किंवा क्विक डिलिव्हरी असेल, ह्या सगळ्या गोष्टींना एक उद्योजक स्वतः एकटाच तोंड देत असतो. आणि बऱ्याच वेळेला त्याच्या जोडीला कोण नसतं. खूप जास्त लांब तास काम करत राहावं लागतं, लोकांशी मिळणं भेटणं कमी होत जातं. आपल्याला वाटतं की अरे उद्योजक झालो तर मी 50 लोकांना भेटेन, माझा एवढा मोठा नेटवर्क असेल. तसं नाही होत प्रत्यक्षात. तसं खूप कमी लोकांना हे भाग्य लागतं. राईट. सो लॉंग आवर्स वर्किंग, सोशल आयसोलेशन, मित्र परिवार असं नाही आहे. इनफॅक्ट हॉवर्ड शूज जो स्टारबकचा फेमस सीईओ आहे त्याच्याविषयी बरंचस लिहिले गेलेलं आहे. त्याने कबूल केलेला आहे की बऱ्याच वेळेला त्याला एकटेपणा जाणवत होता, त्याला त्रास व्हायचा की मी हे करतोय, कोणाला सांगू, कोणाशी बोलू, कोणाशी थोडस हितगुज करू, कोणीतरी मला मौल्याचे दोन शब्द सांगेल. राईट. असं कोणीच कधी कधी मला भेटलंच नाही. मग मी कसे ते दिवस काढले ते माझं मलाच माहिती आहे. असं ह्या एकट्या शॉवर्ड शुल्कच नाही तर अजून बऱ्याच लोकांचा असा अनुभव असू शकतो. आणि मग पुन्हा या गोष्टींचा आपल्या हेल्थ वरती, आपल्या इमोशनल वेलबिंग वरती बराचसा प्रभाव पडायला स्टार्ट होतो. आपण एकटं राहणं पसंत करतो, बाहेर जाणं टाळतो, कोणाशी भेटीगाठी टाळतो. आणि बऱ्याच वेळा हे का टाळतो, तर अरे तुझं कसं चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना, तुला तर काय बाबा, तुझं तर व्यवस्थित चाललेलंच असणार. पण तो उद्योजक उत्तर देऊन सांगू अरे ते काय नाही, ते तर सारखंच असतं, तू काय बोलू पण शकत नाही कोणाला. ह्या अशा गोष्टींना उद्योजकांना तोंड द्यावं लागतं. आणि त्याच्या मित्रपरिवार, त्याच्या आसपासच्या लोकांमध्ये बऱ्याच वेळेला या गोष्टी समजून घेणारी व्यक्ती नसते. आणि मग त्याचा हा एकलकोंडेपणा, हा त्याचा एकटेपणा अजून वाढत जातो. त्याच्यानंतर जो प्रश्न येतो तो फेलियर अँड रिजेक्शनचा. 9 पैकी 10 स्टार्टअप्स अगदी पहिल्या वर्षातच फेल होतात. आणि जे बाकीचे 10 उरले आहेत त्याच्यातले एक 5-6 5व्या वर्षापर्यंत गेलेले असतात.
मग किती कठीण आहे. 50 वेळा ना. आणि आपल्याला वाटतं फंडिंग, जे आपण शार्क टँक वगैरे बघतो किंवा तत्सम कार्यक्रमावरून बघतो की फंडिंग लगेच, तसं काहीच नाही होत. फंडिंग साठी अक्षरशः मांड्या झिजवाव्या लागतात. आणि हो बोलणारी व्यक्ती भेटेलच असं नाही आहे. आणि आपण किती रिजेक्शन घेऊ शकतो? किती रिजेक्शन? एकदा, दोनदा, 10 वेळा, 50 वेळा? किती रिजेक्शन? बोलायला खूप चांगलं वाटतं, फेलियर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस. पण किती स्टेप्स, किती वेळा तुम्हाला नाही 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 ऐकण्याची शक्यता आहे तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये ती हिंमत आहे. आपण सांगतो अमिताभ बच्चन 9 वेळा सलग 9 फ्लॉप चित्रपट दिले त्यांनी, किंवा 11 फ्लॉप चित्रपट दिले, मग त्याला यश लाभलं. पण तो 11 चित्रपट वाट पाहिली. ऍज अ उद्योजक तुम्हाला 11 नाही तर कदाचित 1100 वेळा तुम्हाला नाही ऐकावं लागणार आहे. मग ती तुमची तयारी आहे का? राईट. आणि मग हे सगळं नाही ऐकत असताना ना, अरे मी काय कामाचंच नाही, मला काही जमतच नाही, हे मी खरंच करायला पाहिजे का, हे बरोबर केलं आहे का, आपल्या मनात आपल्याविषयीच शंका निर्माण व्हायला सुरू होते. आणि जसं सांगितलं, एकलकोंडेपणा वाढलेला आहे, त्याच्यामध्ये रिजेक्शन आहे. अरे मग तुला कोणी करायला सांगितलेलं आहे? हे काय असं असतं का? तसं नसतं, राईट. सहज वाटतं. बँका सुद्धा सहजासहजी उद्योजकांना लोन देत नाहीत. गडबड आहे. त्यांना व्हॅल्युएशन दाखवावं लागतं, त्यांना ते प्रोडक्ट आणि सर्व्हिस दाखवावं लागतं. बरेचसे चॅलेंजेस त्यांना लोन रेस करताना सुद्धा येतात. मग हा रिजेक्शन जो आहे, तो सहन करण्याची किती तयारी आहे? आणि या रिजेक्शनमुळे आपण खचून जातो का? आपण घाबरून जातो का? आपण आशा सोडून देतो का? आपण निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतो का? या गोष्टींचं विचार होणं खूप अगत्याचं आहे. आणि मी तर असं सांगेन की जे काही उद्योजक आहेत, ज्यांनी असे अनुभव घेतलेले आहेत, त्यांनी पुढे येऊन इतर लोकांना त्याच्याविषयी मार्गदर्शन करणं, त्यांना दिशा दाखवणं खूप महत्वाचं आहे. पण हे सहसा होताना दिसत नाही. त्याच्यानंतर पर्सनल लाईफ. आपण हॉवर्ड शुल्स विषयी बोललो. स्टीव्ह जॉब्सचं एक उदाहरण आहे. स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने त्याच्याविषयी तिच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे की एक वडील म्हणून स्टीव्ह जॉब्स तिला कधी लाभलेच नाहीत. एक 60% ऑन्ट्रप्रुनर्सचं असं सांगणं आहे की त्यांचा संसार जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे, किंवा त्यांना डिवोर्स रेट, 1 in 20 ऑन्ट्रप्रुनर्स एंड अप इन डिवोर्स. त्यांचे फॅमिली रिलेशन स्ट्रेन मध्ये असतात. का? तर संसारासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. सोशल लाईफ नावाची गोष्ट नाही, फॅमिली लाईफ नावाची गोष्ट नाही. इलॉन मस्क विषयी मी सांगितलं, आठवड्यातले 100 तास तो ऑफिसमध्ये असायचा. मग घरी कधी जाणार? तो बऱ्याच वेळा ऑफिसमध्येच राहायचा, खायचा, प्यायचा. असे कितीतरी उद्योजक आहेत. कधी कधी आपल्याला गंमत वाटते, अरे आम्ही एवढे दिवस राहिलो तेवढे, पण त्याची किंमत काय मोजली आपण, याचा कधी विचार करतो का? एखादा उद्योजक आज सहज सर्रासपणे सांगतो 80 तास काम करा, 90 तास काम करा, पण त्या कुठल्या जोरावर, कुठल्या जोमावरती हे सगळं करायचं, आणि त्याची किंमत काय मोजावी लागणार आहे आपल्याला? आणि सगळ्यांनाच असं जमतं का की मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकलो नाही, किंवा त्यांच्याकडे असू शकलो नाही, किंवा माझ्या फॅमिलीकडे असू शकलो नाही? इवन इनफॅक्ट नवरा बायको एकत्र व्यवसायात असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा अ, मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यांच्यामध्ये सुद्धा चॅलेंजेस निर्माण होऊ शकतात. अगदी एक द्यायचं उदाहरण झालं तर, म्यू सिग्मा नावाची एक अनालिटिक्स कंपनी होती, नवरा बायकोने स्थापन केलेली. कालांतराने त्यांच्या दोघांमध्ये डिवोर्स झाला, आणि त्या डिवोर्सचा परिणाम त्या कंपनीवर बराचसा पडला, की ओनरशिप कोणाकडे, मालकी हक्क कोणाकडे, डिसिजन मेकिंग पॉवर कोणाकडे, कोणाचे किती शेअर आणि समभाग. या सगळ्या गोष्टी घडतात, या उद्योजकाच्या वैयक्तिक आयुष्यात घडतात. मग त्याच्याविषयी कधी आपण लिहिलेलं वाचलं, लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. आणि आपल्या कधी अंगी येत नाही, आपल्याला कधी त्याची साधी कल्पनाही नसते. यात सचिन बन्सल मोठा झाला, बिनी बन्सल मोठा झाला, बायजू रवींद्रन जे काही असेल त्याचा पर्सनल इश्यूज चॅलेंज, तो एवढा मोठा झाला. त्यांची किंमत काय मोजली आहे या लोकांनी? रामालिंगम राजू, व्ही सिद्धार्था, या सगळ्यांनी त्यांची किंमत काय मोजली आहे त्या मोठेपणाची? हा सुद्धा आपण विचार आवर्जून करायला हवा. या व्यतिरिक्त अजून जे काही महत्वाचे इश्यूज आहेत, ते म्हणजे फेलियर.
आणि आपण बोलतो ना, सहज आपण गमतीत बोलून जातो, अरे 7:30 लागली. अरे पण खरंच लागते 7:30. एकदा कस्टमर नाही बोलतो, दुसरा नाही बोलतो, 100 नाही बोलतात. आणि मग आपण सेल्फ डाऊट मध्ये जातो, आणि त्या सेल्फ डाऊट मध्ये आपण बिझनेस करायला जातो, आपल्याकडे हिंमत नसते उभं राहण्याची. आणि मग अजून आपण खचत जातो, अजून आपण अयशस्वी होत जातो. वी फेस मोर अँड मोर फेलियर. हे आपल्याला सांगायला कोण नसतं, पण हे होतं आपल्याबरोबर. देन वी स्टार्ट डाउटिंग आवर केपेबिलिटीज. आणि जेव्हा एक म्हणजे अशी तुम्ही गोष्ट अनुभवलेली असेल, की जेव्हा आपण एखाद्या वाईट प्रसंगातून किंवा फेलियर मधून जात असतो ना, तेव्हा जो तो येतो आणि एकच प्रश्न विचारतो, अरे काय, कसं काय चाललंय, मस्त नाही एकदम, जबरदस्त, तुझं काय बाबा, ठीक आहे. आणि आपण त्या व्यक्तीला सांगू पण नाही शकत, अरे बाबा माझा काय प्रॉब्लेम आहे. सो दिस इज द चॅलेंज. कंटिन्युअस रिजेक्शन अँड मोर फेलियर, राईट. अब्राहम लिंकनचा आपण सांगतो की तो प्रत्येक वेळेला निवडणुकीला उभा राहिला, एवढ्या वेळा हरला, आणि तरी सुद्धा मग तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. पण अब्राहम लिंकन, असे किती अब्राहम लिंकन आपल्याला माहिती आहेत? असे किती नेल्सन मंडेला आपल्याला माहिती आहेत? किंवा असे किती उद्योजक, स्टीव्ह जॉब्स, त्याला त्याच्या कंपनीतून बाहेर काढण्यात आलं, नंतर मग तो परत आला आणि त्याने रिवाईव्ह केली ती कंपनी. असे किती स्टीव्ह जॉब्स आपल्याला माहिती आहेत, राईट. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती फंडिंग डिपेंडन्सी. व्यवसाय वाढवण्यासाठी कधी ना कधी त्याच्यामध्ये आपल्याला पैसे टाकत राहावे लागतात. कारण एका पर्टिक्युलर लेवलला पोहोचल्यानंतर ती ग्रोथ व्हावी, ती वाढ व्हावी, म्हणून पैसा लागतो. एम्प्लॉईजचा पगार देण्यासाठी पैसा लागतो. बिझनेस स्केल करण्यासाठी पैसा लागतो. बिझनेसशी रिलेटेड परमिशन घेण्यासाठी पैसा लागतो. मग या सगळ्या गोष्टींसाठी आपण फंडिंगच्या मागे धावतो. आणि आपण व्यवसाय कशासाठी चालू केलेला? लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, त्यांना मदत करायला, काहीतरी वेगळं करायला, काहीतरी क्रिएटिव्ह करायला. आणि आपण काय करत असतो, तर फंडिंगच्या मागे फेऱ्या मारत असतो. कुठून काय 4-2 रुपये मिळतात का? का तर मला माझा व्यवसाय चालू ठेवायचा आहे, माझा बिझनेस चालू ठेवायचा आहे. पण हे कितपर्यंत करू शकतो आपण? आणि फंडिंग, मी सांगतो पुन्हा एकदा, शार्क टँक मध्ये दाखवतात तशी फंडिंग नाही मिळत. तशी मिळाली असती तर किती उद्योजक खूप मोठे झाले असते. आज अजून एक महत्वाची गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे गल्लोगल्ली इन्क्युबेटर्स आणि स्टार्टअप मेंटर्स झालेले आहेत. या लोकांना किती स्टार्टअपचा अनुभव आहे, या लोकांनी किती जेन्युइन स्टार्टअप उभे केलेले आहेत, किती कष्ट पाहिलेले आहेत ऍज अ स्टार्टअप वर्ल्ड मध्ये, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि मग ही लोक चुकीचं मार्गदर्शन करतात. फंडिंग या एकाच विषयाभोवती सगळं केलं जातं, आणि मग पुढे काय या गोष्टीचा विचार केला जात नाही. आणि हे जे सो सो कॉल्ड स्टार्टअप मेंटर्स आहेत, ते त्या स्टार्टअपचं नुकसान जास्त करतात. आणि त्याच्या या सगळ्या घडामोडींमध्ये जे चांगले, जेन्युइन किंवा खरोखर कष्टाने उभं राहणारे स्टार्टअप आहेत, त्यांना सुद्धा धडपडावं लागतं. त्यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक दुपटीने तिपटीने मेहनत करावी लागते. द फंडिंग डिपेंडन्सी, आपल्याकडे तो पैसा तेवढा आहे का? नंतर अजून एक महत्वाची गोष्ट, की पैसा उभा करतो आपण जेव्हा, प्रत्येक वेळी पैसा फंडिंग घ्यायला जातो, त्यावेळेला आपण आपली इक्विटी डायल्यूट करत असतो. 100% इक्विटी, त्याच्यामध्ये 10%, 5%, 6% असे प्रत्येक फेरी, एव्हरी टाइम यू गो अँड रेस फंड्स. आपण न्यूज मध्ये वाचतो, अरे या कंपनीने 5,000 करोड उभे केले. अरे पण ते 5,000 करोड उभे करताना त्यांनी त्याची इक्विटी दिली. इक्विटी दिली म्हणजे माझा मालकी हक्क मी कमी केलेला आहे. स्टीव्ह जॉब्सकडे ऍपलचे फक्त 1 का 2% शेअर्स होते. नारायण मूर्तींकडे, डिस्पाइट बिंग इन्फोसिस को फाउंडर, त्यांच्याकडे 5 ते 6%च होते. सचिन आणि बिनी बन्सलकडे जेमतेम 60%च इक्विटी राहिलेली. सेम इज द केस विथ मोस्ट ऑफ द फाउंडर्स. आता त्या लोकांना चांगलं व्हॅल्युएशन मिळालं, त्यांचं सक्सेस मिळालं, म्हणून त्यांचं फावलं. बाकीच्या लोकांचं काय? आणि 4 ते 5% इक्विटीमध्ये मला किती मिळणार आहे? माझी कंपनी तेवढी मोठी ग्रो होणार आहे का? तो लिमिटेड फाउंडर इक्विटी असते. फाउंडरच्या घशात जे पदरात जे पडतं, राईट, ते
जितकं दाखवलं जातं तितकं मोठं नसतं. एवढ्या कोटींना एका फाउंडरने त्याची फर्म विकली, पण त्या फाउंडरच्या खिशात पडणारे पैसे किती, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. आणि अशा किती लोकांना चांगली एक्झिट मिळते, चांगला आयपीओचा एक्झिट मिळतो, अशा किती लोकांना मिळतो. हा एक संशोधनाचा विषय, आपण याच्याविषयी कधीच वाचत नाही. फक्त झोमॅटो आणि स्विगीचे फाउंडर्स खूप श्रीमंत झाले, मालामाल झाले, पण त्या एका झोमॅटोच्या मागे 50 अजून झोमॅटो सारख्या कंपनी झोपल्या. तुम्ही जा आणि चेक करा. रोड रनर, फूड पॅन्डा, नंतर असे कितीतरी कितीतरी कंपनीज होत्या जे स्टार्टअप स्पेसमध्ये चालू, टायनी आऊल, असे कितीतरी कंपनीज आहेत जे स्टार्टअप स्पेसमध्ये चालू झालेल्या, पण नंतर झोपल्या, त्या अक्षरशः झोपल्या. त्याच्याविषयी कोण कधी काहीच बोलत नाही. राईट. तर लिमिटेड फाउंडर इक्विटी, त्याच्यानंतर प्रेशर फ्रॉम इन्व्हेस्टर्स. एकदा पैसा टाकल्यानंतर, आता हे प्लीज लक्षात ठेवा, सगळेच इन्व्हेस्टर काही पैशाच्या मागे नसतात. ते इन्व्हेस्ट करतात तेव्हा त्यांनाही कल्पना असते किती वेळ लागणार आहे, तुमची स्टार्टअपची पॉसिबिलिटी. दे आर टेकिंग अ गॅम्बल. पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेला इन्व्हेस्टर कडून भरपूर प्रेशर असतं. एक फ्लिपकार्टचं उदाहरण देतो. फ्लिपकार्ट एवढं यशस्वी असून सुद्धा आणि यशाच्या शिखरावर असताना सचिन बन्सलला सीईओ पदावरून पायउतार व्हावा लागला. अँड देन कल्याण कृष्णमूर्ती वॉज ब्रॉट इन बाय द इन्व्हेस्टर्स अँड ही हॅड टू टेक चार्ज. झिवामीचं जर तुम्ही ऐकलं असेल तर झिवामीची जी फाउंडर आहे, मी सॉरी तिचं नाव लक्षात नाही माझ्या, तिला झिवामी मधून एका पर्टिक्युलर लेवल नंतर, आता याच्या पुढे तू कंपनीची वाढ करू शकत नाही म्हणून तिला पदउतार व्हावं लागलं. लिलीपुट करून एक गारमेंट कंपनी होती, त्याच्या फाउंडर्स बरोबर सुद्धा हीच परिस्थिती झाली. स्टीव्ह जॉब्स, त्याच्याबरोबर सुद्धा एकेकाळी हीच परिस्थिती झालेली. इन्व्हेस्टर्सना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट लागतो, त्यांना एका ठराविक पद्धतीने केलेला बिझनेस हवा असतो, त्यांना त्यांचे रिटर्न्स कसे येतील किंवा त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशी वाढेल. आणि ती जर वाढत नसेल तर मग तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी तुमचा बिझनेस मर्ज करा. एकेकाळी ही गोष्ट झाली नाही. बट स्नॅपडील, देर वॉज लॉट ऑफ प्रेशर ऑन स्नॅपडील टू मर्ज विथ फ्लिपकार्ट. फ्रीचार्ज, बराचसा प्रेशर होता स्नॅपडील वरती. स्नॅपडील कडे फ्रीचार्ज होतं. फ्रीचार्ज दे बॉट इट फ्रॉम कुणाल शाह अँड दे हॅड टू सेल फ्रीचार्ज इन ऑर्डर टू हेल्प स्नॅपडील सर्वाइव्ह. तो इन्व्हेस्टर कडून प्रचंड प्रेशर येतो. सगळे रिपोर्ट्स मागितले जातात, सगळे स्क्रुटिनी केली जातात, चॅलेंजेस येतात. मग ही सगळी परिस्थिती आपण हाताळण्याची क्षमता आहे का आपल्याकडे? राईट. आपण इन्व्हेस्टर विषयी सुद्धा पुढे बोलू त्याच्याविषयी पण. राईट. आणि बर्न रेट म्हणजे काय? तर मी जेवढं कमवतोय त्याच्यापेक्षा जास्त माझा खर्च आहे. मी 100 रुपये कमावतोय, तर माझा खर्च 150 रुपये आहे. माय बर्न रेट इज 50%. मग हा पैसा येणार कुठून? आणि कस्टमर, सुरुवातीचे कस्टमर अक्वायर करताना, विशेषतः स्टार्टअप्सना, सगळ्याच स्टार्टअप्सना सोपं जात नाही. सगळेच स्टार्टअप चॅट जीपीटी एवढे लक्की नसतात की पहिल्याच 5 दिवसात 10 लाख लोकांनी तुमचं इन्स्टॉलेशन केलं आणि तुम्ही धडाधडा व्हायला लागले. ते सगळेच सर्च इंजिन गुगल नसतात किंवा सगळेच सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक नसतात. ते बर्न रेट ना, तुमची जो कॉस्ट आहे, तुमची जो ऑपरेशन रनिंग ठेवण्यासाठी जो तुम्हाला पैसा लागतो, तो जेव्हा तुमच्या इन्कम पेक्षा किंवा रेव्हेन्यू जनरेट पेक्षा जास्त असतो तेव्हा बर्न करतो आपण, कॅश बर्न. आणि बरेचसे व्यवसाय, बरेचसे स्टार्टअप्स, स्विगी अजूनही कॅश बर्न करतं बरंच. झोमॅटो सुद्धा करत होतं. झोमॅटो आता कुठे प्रॉफिटेबिलिटीच्या हिशेबाने वाटचाल सुरू झालेली आहे. तरी सुद्धा मध्ये मध्ये त्यांना पण इश्यू आहेत. अमेझॉनला सुद्धा सुरुवातीच्या काळात बराचसा पैसा वाया घालवावा लागला. का? तर आज जे आपण वाया घालवतोय पैसा, तो कधीतरी उभा राहील आणि आपल्याला कस्टमर भरभरून मिळतील आणि आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येईल, त्या उमेदीवरती अमेझॉन उभं राहील. पण असे किती अमेझॉन अजून आपल्याला माहिती आहेत. राईट. सो दीज आर सम ऑफ द अदर इश्यूज. एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपण कधी ना कधी या सगळ्या गोष्टींना मोस्ट ऑफ द टाइम्स एकटंच तोंड देत असतो आणि कोण नसतो आपल्या जोडीला. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहेत का?
काही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत का, आपण काय करू शकतो. तर थोडेफार जे काही ऑप्शन्स आहेत, आता हे सगळेच सगळ्यांना लागू पडतील, सगळ्यांना मिळेल तसं बेनिफिट किंवा नाही, हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. की काउन्सिलिंग आणि थेरपीसाठी जाणं आपल्याकडे कमीपणाचं लक्षण मानलं जातं, किंवा मला काय गरज आहे, मी काही वेडा नाही झालेलो आहे, मी माझं बघून घेऊ शकतो, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मान्यच करायला कोण तयार नसतं की मला प्रॉब्लेम चॅलेंजेस आहेत. पण जर आपल्याला तो त्रास, तो थकवा ते जर जाणवत असेल, तर आपली तयारी आहे का, की मला मेंटल हेल्थ सपोर्टची गरज आहे फॉर माय मेंटल वेलबिंग. मी काही वेडा झालोय किंवा असं त्याचा अर्थ होत नाही. पण जे काही माझ्यामध्ये कमी निर्माण झालेली आहे, जो न्यूनगंड निर्माण झालेला आहे, त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी मला या गोष्टीची गरज लागू शकतं, आणि ते घेणं याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये. ते करणं महत्वाचं आहे. आपली ती तयारी असायला हवी. दिस इज वन ऑफ द कोपिंग स्ट्रॅटेजीज दॅट आर देअर. यू कॅन एक्सरसाइज डेली, ईट हेल्दी, राईट, थोडंसं मेडिटेशन वगैरे, या सगळ्या गोष्टींचं मेंटल वेलबिंग डेव्हलप करण्यासाठी खूप चांगला होतो, फायदा होतो. तसंच त्याच्यामध्ये कधी कधी ब्रेक्स घेत जा छोटेसे, दिवसातनं किंवा 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं एकदा एक 8-10 दिवसांची सुट्टी घेत जा, राईट. एन्शुअर दॅट दॅट हॅपन्स. त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग. आपण गेल्या सोमवारी जेव्हा बोललेलो, आणि क्वेश्चन्स बिफोर स्टार्टअप्स जेव्हा आपण डिस्कस केलेलं, तेव्हा मी सांगितलेलं की ऍट एनी गिवन पॉइंट ऑफ टाइम, ऍज अ ऑन्टरप्रुनर, ऍज अ बिझनेस पर्सन, आपल्याकडे जवळपास एका वर्षाचं जे काही आपलं एक्सपेन्सेस आहे, तेवढं बॅलन्स मध्ये असलं पाहिजे. आता हे सांगणं खूप सोपं आहे, करणं कठीण आहे. कारण कधी ना कधी कुठे ना कुठे काय क्रायसिस लाईक सिच्युएशन येतो, आपल्याला तिकडे पैसा टाकावा लागतो, मग तो पैसा परत येईल त्या अपेक्षेने वाट पाहावी लागते, मग तो परत यावा म्हणून अजून पैसा टाकावा लागतो, या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्याकरता आपल्या अंगी एक यशस्वी उद्योजक जर व्हायचं असेल, तर वी नीड टू हॅव फायनान्शियल डिसिप्लिन. अँड फायनान्शियल डिसिप्लिन नॉट ओनली इन टर्म्स ऑफ सेव्हिंग, बट फायनान्शियल डिसिप्लिन टू इन्व्हेस्ट बॅक इन टू द बिझनेस. दोन्ही प्रकारच्या फायनान्शियल डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे. कारण इन्व्हेस्ट जोपर्यंत आपण बिझनेसमध्ये पुन्हा करणार नाही, तोपर्यंत बिझनेस वाढणार नाही. पण तो इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याकडे पैसा असणं, आणि आपले जे दैनंदिन गरजा आहेत, आपले जे डेली खर्च आहे, तो निघण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. सो फायनान्शियल डिसिप्लिन बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि उद्योजक, माझ्या माहितीप्रमाणे आणि तुमच्याही माहितीप्रमाणे कदाचित तुम्हाला समजेल की बरेच उद्योजक या गोष्टीकडे लक्ष देत नाही. वन ऑफ द मेजर चॅलेंजेस विच बिझनेसेस फेस इज फायनान्स. आपण बघितलं आकडा जर लक्षात असेल, 82% ऑफ द बिझनेस फेल बिकॉज ऑफ फायनान्स और कॅश फ्लो इश्यूज दॅट आर देअर. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे फायनान्शियल प्लॅनिंग. त्याच्यानंतर बिल्ड अ सपोर्ट नेटवर्क. आता सपोर्ट नेटवर्क बरेचसे लोक मेंटोरिंग प्रोग्राम, इन्क्युबेशन प्रोग्राम वगैरे जॉईन करतात, किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जॉईन करतात. पण तिथे जॉईन केल्यानंतर आपण फक्त बिझनेसच्या विषयीच न बोलतो, बाकीच्या अडीअडचणींविषयी बोलून तिथून एक सपोर्ट सिस्टम, एक ग्रुप जनरेट करू शकतो का, उभा करू शकतो का, हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. आपण आपले प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस दुसऱ्यांबरोबर डिस्कस करतो, ते आपल्याबरोबर डिस्कस करतात, तेव्हा त्याच्यातून मार्ग निघण्याची शक्यता खूप जास्त असते. पण आपण करतो का, आपल्याला त्यांच्यावर भरोसा आहे का, की आपल्याविषयी लोकांना काय वाटेल, अरे मग याला जमतच नाही, मग हा कशाला आला इकडे, याचं काय, कसं काय करणार हा, असं लोक आपल्याबद्दल विचार करतील, मग आपण म्हणून त्याच्याबद्दल बोलतच नाही का. ह्या गोष्टीचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स कॅन बी गुड स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम, पण किती नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जेन्युइनली सपोर्ट करतात आणि उभे राहतात आणि काउन्सिलिंग आणि मेंटॉरिंग करतात, हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ते करणं अगत्याचं आहे. आणि आपण आपले प्रॉब्लेम्स इतर उद्योजकांसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे. एक सुंदर गोष्ट आहे, मला मोह आवरत नाही सांगायला, पण बिरबलाची एक सुंदर गोष्ट आहे, अकबर राजाची आणि बिरबलाची. अकबर राजा, जी लोक त्याच्याकडे काही ना काही क्षुल्लक
तक्रारी घेऊन यायच्या, घरानं घेऊन यायचं, त्यांचं निवारण करून करून थकलेला. आणि तो एकदा बिरबलाला बोलला, अरे बाबा बिरबल, मला काय करायचं ते सांग बाबा, यांच्या मागेच माझा दिवस जातो आणि राज्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला वेळ काढताच येत नाही. आणि मग बिरबलाने एकदा अकबर राजाला दरबार भरण्याची जी वेळ आहे समजा 10 वाजताची, तर 10 वाजतापासून जो अडकवून ठेवलं की महाराज आपण थोड्या वेळानंतर जाऊ, थोड्या वेळानंतर जाऊ, असं करत करत साधारणतः 2 तास, म्हणजे 10 वाजताचा दरबार जो आहे तो अटेंड करण्यासाठी दोघेही 12-12:30च्या सुमारास तिकडे पोहोचले. आणि काय आश्चर्य, तिकडे गेले तर तिकडे कोणच नव्हतं. आणि मग अकबर राजा विचारात पडला की असं काय झालं. तेव्हा बिरबलाने सांगितलं की महाराज काय आहे ना, ते तुम्ही जे क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देत होता ना, ते तुम्ही देणं गरजेचं नव्हतं. पण आता तुम्हीच सगळं करतायत म्हणून लोक तुमच्याकडे यायचे. आपण यायला जो वेळ घालवला त्याच्यामध्ये काय होतं ना, ते दोन लोक बोलायला लागले, अरे माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे. मग अरे हे असं झालंय का, मग ते तसं करून बघ ना की सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा लोकांच्या शंकेचं निरासन झालं आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं भेटली. सांगण्याचं तात्पर्य काय, जे काही बिझनेस नेटवर्क आहेत, जे काही सपोर्ट सिस्टम्स आहेत, ते अशा पद्धतीने काम करतात का किंवा करू शकतात का याचा विचार होणंही तितकंच गरजेचं आहे. फक्त नेटवर्किंग ग्रुपचा आपण पार्ट आउट म्हणून सपोर्ट सिस्टम आहे आपल्याला हे मानणं चुकीचं आहे. त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आणि आपला फायदा आपल्याला दुसऱ्यांच्या अनुभवातून कसं शिकता येईल याचा विचार करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जो फेलियर येतो, 90% किंवा ऑलमोस्ट 90%, राईट, 90% और 99%, जे काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आकडेवारी भेटेल, जे काही बिझनेसेस फेल होतात, राईट, फेलियर इज अ पार्ट ऑफ लाईफ, हे आपण मान्य करायला पाहिजे. की सगळेच उद्योजक नाही होऊ शकत, सगळेच वर्गात पहिले नाही होऊ शकत, सगळेच हुसेन बोल्ट नाही होऊ शकत, सगळेच सचिन तेंडुलकर नाही होऊ शकत. हे जसं इतर स्पोर्ट्समध्ये इतर ठिकाणी आपण जसं मान्य करतो, तसंच ऍज अन ऑन्टरप्रुनर, ऍज अ उद्योजक, व्यवसायिक, या या ठिकाणी सुद्धा हे मान्य करणं आपल्याला आवश्यक आहे. की मी किती प्रयत्न करावे, किती खोलवर त्याच्यामध्ये घुसून किती स्वतःला कर्जात बुडून घेऊ, त्याची एक मर्यादा आखायला हवी. आणि वी शुड स्टार्ट एम्ब्रेसिंग फेलियर. ओके ठीक आहे, मी चुकी केली, आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण मान्य करतो की मी चुकलो, तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकण्याची किंवा त्याच्यातून काहीतरी धडा घेऊन पुढे त्या चुकीची दुरुस्ती करणं खूप सोपं जातं. पण आपण मान्यच नाही करत, मी फेलच नाही होऊ शकत, मी असं होऊच शकत नाही, माझं प्रोडक्ट असं फेल होऊच शकत नाही, कोणाला समोर त्याला, हे जेव्हा आपण डिनायल मध्ये राहतो ना, दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम, दॅट बिकम्स अ चॅलेंज. सो वी नीड टू अंडरस्टँड फेलियर इज पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ. इट इज गोइंग टू हॅपन, इट इज गोइंग टू कम आवर वे ॲज ऑन्टरप्रिनर्स, बट वी नीड टू बी प्रिपेअर्ड. अँड जर अगदीच आपल्या अवकाबाहेरचं असेल तर तो आपण हसत खेळत मान्य करून त्याच्यातून काढता पाय घेतला पाहिजे. वी आर नॉट डिफिटेड, वी आर इनफॅक्ट, इन्स्टेड ऑफ, काय बोलतात ना ते, म्हणजे खड्ड्यात खोल जाण्यापेक्षा आपण वेळीच त्याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. एम्ब्रेस फेलियर, लर्न, कुठे त्याचा जो काही धोका आहे किंवा जे काही सिग्निफिकन्स आहे, तो इम्पॅक्ट आहे, तो कसा कमी करता येईल ते पाहणं खूप गरजेचं आहे. राईट. त्याच्यानंतर सेल्फ केअर असणं खूप गरजेचं आहे. एक्सरसाइज करा, आपले हॉबीज आहेत ते चालू ठेवा, गाणी ऐका, आठवड्यातनं ब्रेक घेत जा, महिन्यातनं ब्रेक घेत जा. मी नाही सांगत की कुठेतरी बाहेर फिरायला जा, पण एक दिवस जस्ट डिस्कनेक्ट युअर सेल्फ फ्रॉम ऑल द वर्क दॅट यू डू, सो दॅट यू आर फ्रेश, रिज्युनेटेड अँड फोकस. आणि टाइम मॅनेजमेंट टेक्निक्स वापरा. बऱ्याचशा गोष्टी अजून या व्यतिरिक्तही आपण करू शकतो, पण ह्या कोपिंग स्ट्रॅटेजीज आहेत ज्या आपण, जी काही डार्क साईड आहे त्याच्यामधून वाचण्यासाठी, स्वतःला सावरण्यासाठी, त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी या गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही जर विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क. दॅट इज
इफ ॲट ऑल यू हॅव एनी क्वेश्चन or you would like to share your own experience, तरी सुद्धा वेलकम. मला वाटतं जर कोणाला काही प्रश्न नसतील किंवा काही शेअर करायचं नसेल देन वी कॅन. स्मिता बोलायचं आहे. अँथनी. हा. हा. आजचं सेशन आहे ना सुपर्ब होतं. म्हणजे मी हाफच बघितलंय, पण तिकडनं जे मी स्वतःला तिकडे अझ्युम करत होती प्रत्येक स्टेजला, इट इज लाईक चांगला टेक अवे आहे आजच्या सेशनचा. असं नाही की स्टार्टअप साठी, पण जो एक्झिस्टिंग आहे आणि जो स्वतःला कुठेतरी समजतोय की आता माझं संपलं, इथे झालं, आता पुढे मी बिझनेस करू शकत नाही, तर दिस इज अ राईट टाइम की हे सेशन खरंच आहे ना सगळ्यांनी पाहावं. आणि जेवढे पण आता आहेत आपल्या ग्रुपमध्ये, मी त्यांना सिरियस सांगते, अँथनीने मला काही स्टेप सांगितलेल्या त्या मी करते. मी असं म्हणत नाही मी तिथे 100% पोहोचली, पण तिथे 10% तरी मी पोहोचली आहे. आणि ती माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. मी काही न करता 10% पोहोचली आहे. आणि ह्याच्या पुढे पण मी जर करेन तर मी 100% मी माझ्या अचिव्ह पर्यंत, कारण लिटरली ह्या वर्षी मी गिफ्टिंग दरवर्षी करते. पण असं असायचं की बाबा, एक एक्झाम्पल देते, असं असायचं की ठीक आहे ना, चला ऑर्डर आल्या तर आल्या, आपल्या क्लब मधून येतील, इकडनं येतील. पण दिस इयर लिटरली मी 50 लाखाचं माझं गिफ्टिंगचं टार्गेट ठेवलं आणि आय रिच 19 लाख पर्यंत मी पोहोचली आहे. आय नो मी फॅन्टॅस्टिक, कधी पोहोचेन फॅन्टॅस्टिक. काय पोहोचेन पुढच्या ह्याला, बट ऍटलिस्ट मी, म्हणजे हे अँथनीला पण माहितीये. अँथनी तर मला सरळ बोललेला, हे सगळं बिझनेस बंद कर आणि घरात बस म्हणून. ही 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. बट द थिंग, त्याने द वे एक्सप्लेन केला आणि आता पण त्याने त्याच प्रकारे सांगितलेलं आहे. काहीच फॉलो करा, या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. असं नाही की फेल्युअर आपल्या लाईफमध्ये येणारच नाही. ते तुम्ही सक्सेस चढला तर फेल्युअर तर बाय डिफॉल्ट येणारच आहे कुठे ना कुठे, पण त्यामधून कसं उभं राहायचं ना. आजचं सेशन फॅन्टास्टिक आहे. आणि मी अजून पण तो विचारच करते, मला आणखी काय काय ह्याच्यामधलं मी मिस केलेलं आहे. सिरियसली सेइंग अँथनी, मी काय काय गोष्टी मिस केलेल्या आहे. आय थिंक शी गॉट डिस्कनेक्टेड. एनिवेज, अजून कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज. देर शी इज बॅक. स्मिता. हा. हा, बोल बोल. नाही, मी आता जे माझे मिस झालेत ना पॉइंट्स, ते मी त्याच्यावरती वर्क करेन डेफिनेटली. न्यू इयर येतं त्यावेळेला मी वेगळं काहीतरी टार्गेट ठेवून त्यासाठी. बट थँक्यू सो मच. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. अजून जर कोणाला काही शेअर करायचं असेल प्लीज फील फ्री. अदरवाईज विल कॉल इट डे अँड पुन्हा भेटूया. नेक्स्ट सेशन बहुतेक आपण थोडंसं रिफ्लेक्ट करूया. आय विल रिक्वेस्ट यू टू प्लीज पुट युअर सजेशन्स, कारण आज आपण आपला 50वा भाग रेकॉर्ड केलेला आहे. आणि तुम्ही जे आहात, जे कोणी मंडे म्युझिक्सवर आहेत, कधी ना कधी कोण ना कोण असतं. त्यांचा जो काही सपोर्ट आहे, बिकॉज ऑफ युअर सपोर्ट अँड what you could say encouragement, that we have reached this stage. So thank you for being part of Monday Musings. आणि तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. So that you will get, whenever we upload a new video, you will get an alert that is there. पुन्हा भेटू नेक्स्ट वीक मध्ये एका नवीन विषयासोबत. बहुतेक करून वी विल गो इन टू आयडिया जनरेशन. कसं आयडिया आपण बिझनेससाठी जनरेट करू शकतो, त्याच्याविषयी आपण बोलू. थँक्यू अँड गुड नाईट. थँक्यू फॉर जॉईनिंग. सी यू नेक्स्ट वीक.